नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे नाश्त्याचा पदार्थ. तो इतका सिंपल आहे की चहाबरोबर आपण किती घाई असली, सुट्टीच असं नाही तर गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन, सुट्टी नसली तरी पण सकाळच्या घाईत होणारा असा मी नाश्त्याचा पदार्थ करणार आहे. ते म्हणजे पोहे. सगळ्यांचा फेवरेट ऑल टाईम, म्हणजे आपण संध्याकाळीसुद्धा म्हटलं तरी आपण आवडीने सगळे पोहे खातो. पण ही रेसिपी जरी सिंपल असली तरी त्यात जबरदस्त टेस्ट मी आणणार आहे. आणि 5 मिनटात थोडे जिन्नस वापरून हे पोहे कसे टेस्टी, यम्मी, असे डिलिशियस होणार आहेत ते तुम्ही आता बघा. घाईच्या वेळेत या पोह्यांमध्ये काय घातलं तरी पण टेस्ट खूप छान होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. असे सिंपल पण टेस्टी पोहे आता आपण करायला सुरुवात करू. यासाठी असे चाळणीतच धुवून आणि मग असे भिजत ठेवायचे. भिजत म्हणजे पाणी नाही घालायचं, पाणी काढून ओलसर करून ठेवायचे. त्यातच साखर घालायची आधीच आणि मीठ पण घालायचं, म्हणजे फोडणी होईपर्यंत छान मुरतं. आपण जे फोडणीत इतर पदार्थ घालतो ते परतून होईपर्यंत हे हलवायचं नाही, हे असंच ठेवायचं आणि मुरू द्यायचं. आता आपण यातनं आता दाणे आधी परतून काढून घेऊ. दाणे छान तळून घेतले. मोहरी घालू आणि मटार घालू. मिरच्या घालू. आधी मिरच्या परतून येतात म्हणून आपल्याला आता झाकून ठेवायचे. आपले मटार आता होत आले. आपण पटकन यात जिरे घालू आणि कांदा घालू. कांदा मोहरीच्या नंतर आपण नेहमी घालतो बऱ्याच वेळा, पण आज नाही घालायचं कारण मटार शिजायला वेळ लागतो. तोपर्यंत मग कांदा आहे ना जास्त झाला असता, तो बरा नाही लागत. हिंग घालू, हळद घालू, दाणे पण आधी वेगळे स्वतंत्र तळून घेतले. ते पण यात मग जास्त वेळ राहिले हे सगळं होईपर्यंत, परतेपर्यंत कांदा, मटार, मिरची, तर ते आणखीन जळतात. यापेक्षा ते छान खमंग बाजूला ठेवायचे आणि मग मिक्स करायचे. आता आपण यात भिजवलेले पोहे घालू आणि मिक्स करू. तर कांदा आणि मटारमुळे तेल फोडणीचं वापरलं गेलं, त्यामुळे कमी झालं. तर आपण आता तेल घालू. इथे मध्ये अशी जागा करायची आणि त्या जागेत तेल घालायचं आणि हळद परत घालायची. आता आपण हे परत मिक्स करून घेऊ. हळद चांगली गरम होऊ देऊ त्या तेलात. अशी मध्येच जागा करून मग वाढवायचं असेल तर वाढवायचं. छान मिक्स करू आता आपण सगळं. कांदा मिरची परतताना पण फ्लेम बारीकच ठेवायची आणि पोहे घातल्यावर पण लो फ्लेमवरच पोहे परतायचे. आपले पोहे आता झाले. आपण यात दाणे घालू. आता गॅस बंद करू. पोहे आपण आता डिशमध्ये काढू. आपण आता हे पोहे काढले सर्व करायला.
त्याच्यावर आपण हे सुकं खोबरं घेतलं किसून, हे खोबरं घालू आपण. आणि लिंबू. हे आपले मटार पोहे छान मिक्स असं कॉम्बिनेशन, यम्मी कॉम्बिनेशन असलेले पोहे आपले खायला रेडी आहेत. मी ज्या पद्धतीने आता पोहे केलेत ते तुम्ही पाहिलं, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचे पोहे अगदी परफेक्ट होतील, मऊ सॉफ्ट होतील आणि बराच वेळ सॉफ्ट राहतील. मी ज्या पद्धतीने भिजवायला सांगितले त्या पद्धतीने भिजवा, म्हणजे तुमचे पोह्यात जास्त पाणी होणार नाही आणि खूप कोरडे पण होणार नाही. आणि ज्या पद्धतीने सगळी प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करा. शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली काही प्रॉडक्ट्सच्या लिंक्स दिल्यात, त्यात कुर्तीज आहेत, त्या कुर्तीजच्या लिंक आहेत. शिवाय कुकवेअर जे प्रॉडक्ट्स आहेत त्याची पण लिंक आहे. त्यात चांगल्या चांगल्या कंपन्यांचे ते प्रॉडक्ट्स आहेत. प्रेस्टीज, विनोद, तुम्हाला जे आवडतील असेच कंपन्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, तुम्हाला नक्की आवडतील. कुर्तीज पण तुम्हाला आवडतील. आणि आपले गव्हाचं पीठ असतं, त्या गव्हाच्या पिठाचे पण रेडीमेड पिठाचे पण लिंक आहे. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पहा आणि त्याप्रमाणे शॉपिंग करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.